नमस्ते सर्वांना, रवीना रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी हे बघा ओल्या खोबऱ्याची सोलकढी बनवणार आहे। उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड पेय। तर मी त्याच्यासाठी काय काय घेतलेलं आहे बघा। हे कोकम आहे ना, पाण्यामध्ये भिजत घातलेत। ते तुम्हाला जेवढे सोलकढी तुम्ही बनवणार त्याच्यानुसार घालून घ्यायचं। आता हे आंबट आहेत तर मी जास्त नाही घातलेले आहेत, हे बघा एवढे घालून घेतले। आणि आता हे ओलं खोबरं खोवून घेतलेलं आहे मी, नारळ फोडून। तर हे मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि चवीनुसार हे बघा थोडीशी साखर आणि मीठ घेतले आणि हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर। तर आता मी हे खोबरं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे आणि गाळून घेणार आहे। तर दाखवते मी हे कसं वाटायचं ते बघा। आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे खोबरं घालून घेते आणि खोबरं आपलं बारीक वाटून घ्यायचं। चवीला लसूणच्या पाकळ्या टाकायच्या, जास्त नाही टाकायचं, टेस्ट बदलून जाते। मिरच्याचे असे तुकडे करून घालायचे। जरा आंबट तिखट असलं की चव तोंडाला चांगली येते। मी हे 5 पाकळ्या लसणीच्या घातलेल्या आहेत खोबऱ्यानुसार। माझं 1 वळ खोबरं आहे त्यानुसार मी हे 5 पाकळ्या घातलेल्या आहेत लसणीच्या। आता हे बारीक वाटून घेते पाणी घालून। ते बघा मी बारीक वाटून घेतले, पण याच्यामध्ये पाणी घालून मी आता गाळून घेणार आहे आणि अजून एकदा वाटणार आहे। म्हणजे 2 वेळा तरी वाटून घ्यायचं चांगलं। त्यासाठी मी इकडं ही बघा एक चाळण घेतली आणि त्याच्यावर हा व्हाईट कपडा आहे, मी हा सेपरेट ठेवलाय असं गाळण्यासाठी वगैरे। त्याच्यामध्ये घालून मी आता त्याच्यामध्ये पाणी घालून घेते। दोन वेळा वाटून घ्यायचं, म्हणजे कसं हे खोबऱ्यामध्ये अजून आपलं दूध शिल्लक राहिलेलं आहे, त्याच्यामुळे दोनदा वाटून घ्यायचं। दोनदा वाटून घेतलं की पूर्ण आपलं त्याच्यातनं दूध निघेल। हे बघा असं काढून घ्यायचं पिळून। आणि आता चोथा पुन्हा पाणी घालून पुन्हा एकदा फिरवून घेते मी। ते बघा मी ह्याच्यात आता हे खोबऱ्याचं चोथा घालून घेतलाय। ह्याच्यामध्ये आता पुन्हा थोडं पाणी घालून घेते आणि फिरवून घेते। ते बघा मी पुन्हा फिरवून घेतलेलं आहे। तर आता हे गाळून घेते। आता मिक्सरचं भांडं व्यवस्थित असं पुसून गाळून घ्यायचं आपलं सर्व, म्हणजे दूध निघतं व्यवस्थित। हे बघा आता हे मी गाळून घेते पुन्हा चाळणीतनं। ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून पुन्हा निसळून घेते। हे साईडला लागलेलं पण व्यवस्थित दूध आहे ते येईल आपलं व्यवस्थित। ते बघा मी भांडं धुवून घेतलं व्यवस्थित आणि आता हे
असं घट्ट चांगलं पिळून घ्यायचं. हे बघा आपला चोथा राहिलेला आहे. आता याची तुम्ही पुन्हा चटणी वाटू शकता किंवा कशामध्ये घालू शकता, आमटीमध्ये वगैरे. असं काही वाया जात नाही. ते बघा आपलं दूध असं निघालेलं आहे. एक वळ घेतलेलं आहे मी खोबऱ्याचं. तर आता ही कोकम आहे ना, ती अशी चांगली हाताने मुरडून घ्यायची, म्हणजे त्याचा आंबटपणा सर्व ते पाण्यामध्ये उतरतो. अशी चांगली मुरडून अशी पिळून घ्यायचं. आणि हा रस गाळून घ्यायचा. तर आता मी ह्या चाळणीत ना हे कोकमचा रस असं गाळून घेते. हे बघा थोडासा कलर चेंज झाला, पण आंबट भरपूर आहे. काय काय कोकमचं कसं एकदम लाल भडक होत नाही, आंबटपणा जास्त असतो. त्याच्या आपल्याला कसं आहे, आंबट जास्त आंबट नको आहे. मग आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. आणि साखर थोडीशी टाकायची, म्हणजे त्याची टेस्ट अजून चांगली लागते. असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. बघा तयार झाली सोलकढी. या दिवसामध्ये, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सोलकढी आहे ना, जेवल्यानंतर आपण प्यायला तर अन्न पण पचन होतं. आणि कोकणात तुम्ही कुठेही हॉटेलमध्ये गेला तरी तुम्हाला सोलकढीची एक वाटी तरी असतेच असते. कारण का, किती जड जेवण जेवलं आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तरी कसं सोलकढी प्यायलो आपण ना, की ते अन्न व्यवस्थित पचन होतं. त्याच्यामुळं हे आमसूल हे शरीराला आपल्या चांगलंच आहे. पचनशक्ती आपली चांगली होते, पित्तनाशक आहे. तर आता तुम्हाला मी हे बघा दाखवते. फ्रीजमध्ये ठेवून थंडगार तुम्ही केला आणि पिला ना तर खूपच मस्त. ते बघा आपली सोलकढी तयार झाली. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.